नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, महिलांच्या गोष्टींविषयी बोलताना त्यांचे सन्मान आणि स्वातंत्र्य जपणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक व्यक्तीला आपले खाजगी जीवन स्वच्छंदपणे जगण्याचा अधिकार आहे। महिलांच्या काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त त्यांच्या पुरत्याच मर्यादित असाव्यात आणि त्या पुरुषांनी पाहू नयेत किंवा त्याच हस्तक्षेप करू नये। यामागे महिलांच्या स्वाभिमानाचे, त्यांच्या सन्मानाचे आणि त्यांच्या वैयक्तिक हक्काचे रक्षण करण्याचा उद्देश असतो। वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित गोष्टी, महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित गोष्टी किंवा वैयक्तिक स्वच्छतेचे विषय हे त्यांचे खाजगी आहेत। त्यावर पुरुषांनी टीका किंवा विनोद करू नयेत। याबाबत संवेदनशीलता ठेवणे गरजेचे आहे। खाजगी जीवन आणि गुपिते, प्रत्येक व्यक्तीला, मग तो पुरुष असो किंवा महिला, आपले खाजगी जीवन असते। महिलांचे खाजगी संवाद, त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि त्यांचे विचार हे त्यांच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे। पुरुषांनी त्यात ढवळाढवळ करू नये। वस्त्र परिधानाचा सन्मान, महिलांच्या वस्त्रावर टीका करणे किंवा त्यांना न्याहाळणे हे त्यांच्या सन्मानाचा अपमान आहे। महिलांनी काय घालावे किंवा कसे दिसावे याचा निर्णय त्यांचाच असतो। पुरुषांनी या गोष्टींवर भाष्य टाळावे। त्यांनी आवड आणि निवड, महिलांच्या आवडीनिवडीवर जबरदस्ती किंवा त्याला कमी लेखणे ही चुकीची वृत्ती आहे। त्यांचे निर्णय आणि स्वातंत्र्य याचा आदर करणे महत्त्वाचे आहे। भावनिक आणि मानसिक आव्हाने, महिलांचे भावनिक जीवन अनेकदा पुरुषांच्या व्यतिरिक्त असते। त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांना, अश्रूंना किंवा संघर्षांना त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यांच्यावर निर्णय लादणे किंवा त्यांच्या भावना दुर्लक्षित करणे अयोग्य आहे। खाजगी कागदपत्र किंवा संदेश, महिलांचे खाजगी संदेश, डायरी, फोन कॉल्स किंवा वैयक्तिक कागदपत्रे यांचा आदर करावा। त्यांच्या परवानगीशिवाय ही गोष्टी पाहणे किंवा वाचणे हे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे। स्वतःची ओळख जपणे, महिलांना स्वतःची ओळख, करिअर आणि व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हक्क आहे। पुरुषांनी त्यांचे स्वप्न किंवा इच्छांमध्ये अडथळा आणू नये किंवा त्यांची तुलना इतरांसोबत करू नये। शारीरिक आणि वैज्ञानिक तपासणी, महिलांच्या आरोग्य संबंधित गोष्टी वैद्यकीय तज्ञाच्या मर्यादित राहतात। पुरुषांनी याबाबत त्यांची परवानगीशिवाय कोणतेही विधान करणे अयोग्य आहे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।